समास तिसरा. निस्पृह शिकवण. श्रीराम. दुर्लभ शरीरी दुर्लभ आयुष्य, याचा करू नये नास. दास म्हणे सावकास, विवेक करावा. सर्व शरीरात नरदेह हा अत्यंत दुर्लभ आहे. त्यात आयुष्य मिळणे हे आणखीनच दुर्लभ आहे. म्हणून याचा नाश करू नये. श्री रामदास म्हणतात की म्हणून सावकाश विवेक करावा. न पाहता उत्तम विवेक, अवघा होतो अविवेक. अविवेके प्राणी रंक, ऐसा दिसे. जर उत्तम प्रकारे विवेक केला नाही तर सर्व अविवेक होतो. अविवेकाने प्राणी रंकासारखा म्हणजे भिकाऱ्यासारखा दीन दिसतो. हे आपले आपण केले, आळसे उदास नागविले. वाईट संगतीने बुडविले, देखत देखता. असे करणे म्हणजे आपले आपणच नुकसान करणे आहे. आळसाने आणि उदासीन वृत्तीमुळे माणूस नागवला जातो आणि वाईट संगत जर मिळाली तर त्याचा बघता बघता नाश होतो. मूर्खपणास अभ्यास झाला, बाष्कळपणे घातला घाला. काम चांडाळा उठिला, तरुणपणी. मूर्खपणा अंगवळणी पडतो, त्यातच स्वच्छंदपणाने हल्ला चढवला आणि त्यात तरुणपणी कामविकाररूपी चांडाळ बळावला तर मग काय होणार. मूर्ख आळसी आणि तरुणा, सर्वाविषयी दैन्यवाणा. काही मिळेना कोणा, काय म्हणावे. एखादा माणूस मूर्ख, आळशी आणि तरुण पण सर्व बाबतीत दैन्यवाणा असतो आणि तरी कोणाशीही त्याचे पटत नाही, अशाला काय म्हणावे. जे जे पाहिजे ते ते नाही, अन्न वस्त्र तेही नाही. उत्तम गुण काहीच नाही, अंतर्यामी. जे जे प्रपंचात आवश्यक असते ते ते त्याच्याजवळ नसते. कमीत कमी अन्न वस्त्र असावे तरी तेही नाही आणि अंतर्यामी काही उत्तम गुणही नाही. बोलता येना बैसता येना, प्रसंग काहीच कळेना. शरीर मन हे वळेना, अभ्यासाकडे. त्याला धड बोलता येत नाही, धड बसता येत नाही. कुठल्या प्रसंगी कसे वागावे हेही कळत नाही आणि शरीर आणि मन अभ्यासाकडे वळत पण नाही. लिहिणे नाही, वाचणे नाही, पुसणे नाही, सांगणे नाही. नेमस्तपणाचा अभ्यास नाही, बाष्कळपणे. लिहायला येत नाही, वाचायला येत नाही, कुणाला काही विचारायला येत नाही अथवा कुणी काही विचारले तर सांगायला येत नाही. स्वच्छंदपणामुळे नियमितपणाचे वळण नाही. आपणास काहीच येना आणि शिकविलेही मानेना. आपण वेडा आणि सज्जना, बोल ठेवी. आपल्याला तर काही येत नाही, पण कुणी शिकवू लागले तर तेही त्याला मान्य होत नाही. आपण तर वेडा असतो, पण सज्जनांना नावे ठेवतो. अंतरी एक बाहेरी एक, ऐसे जयाचा विवेक. परलोकाचे सार्थक, कैसे घडे. आता एक असते, बाहेर दुसरेच काही दाखवतो. असा विवेक ज्याच्या ठिकाणी असतो त्याचे परलोकी सार्थक कसे होईल. आपला संसार नासला, मनामध्ये प्रस्तावला. तरी मग अभ्यास केला, पाहिजे विवेकाचा. अशा माणसाच्या संसाराची दैना दुर्दशा होते. अशा वेळी जर त्याला मनामध्ये पश्चाताप झाला तर मग त्याने विवेकाचे अभ्यास करणे आवश्यक असते. एकाग्र करून या मन, बळेची धरावे साधन. येती आळसाचे दर्शन, होऊच नये. अशा माणसाने मन एकाग्र करून बळेच साधन करण्यास आरंभ करावा. आळसाचे दर्शनसुद्धा होणार नाही यासाठी त्याने कसून प्रयत्न करावा. अवगुण अवघेची सांडावे, उत्तम गुण अभ्यासावे. प्रबंध पाठ करीत जावे,
जाड अर्थ. सर्व अवगुणांचा त्याग करावा, उत्तम गुणांचा अभ्यास करावा. अर्थगंभीर असे प्रबंध पाठ करीत जावेत. पद प्रबंध, श्लोक प्रबंध, नाना धाटी मुद्रा छंद. प्रसंग ज्ञानेची आनंद होत आहे. पद प्रबंध, श्लोक प्रबंध, नाना धाटी मुद्रा छंद वगैरे पाठ करावेत व त्यांचा प्रसंगानुसार उपयोग केल्याने ऐकणाऱ्यांना आनंद होतो. कोणे प्रसंगी काय म्हणावे, ऐसे समजोन जाणावे. उगेची वा उगेशी नावे, कास यासी. कुठल्या प्रसंगी काय म्हणावे हे नीट समजून जाणून घ्यावे व त्याप्रमाणे करावे. अन्यथा उगीच व्यर्थ शिरण्यात काय अर्थ आहे. दुसयाचे अंतर जाणावे, आदर देखोन म्हणावे. जे आठवेल ते गावे, हे मूर्खपण. दुसयाचे मनोगत जाणून घ्यावे. आपल्या म्हणण्याविषयी आदर आहे की नाही हे पाहून आदर असेल तरच म्हणावे. उगीच जे आठवेल ते कुणी न सांगताच गाणे हे मूर्खपणाचे आहे. जयाची जैसी उपासना, तेची गावे चुकावेना. राग ज्ञाना ताळ ज्ञाना, अभ्यासावे. ज्याची जी उपासना असेल त्या देवतेसंबंधीच गावे, तेथे चूक करू नये. राग ज्ञान ताल ज्ञान यांचाही अभ्यास करावा. सहित संगीत प्रसंग माने, करावी कथेची घमशाणे. अर्थांतर श्रवण मनने, काढीत जावे. साहित्य संगीत यांचा प्रसंगानुसार मेळ साधून धडाक्याने कथेची लयलूट करावी. वारंवार श्रवण मनन करून अर्थांतर काढीत जावे. पाठ उदंडीची असावे, सर्व काळ उजळीत जावे. सांगितले गोष्टीचे असावे, स्मरणंतरी. पाठांतर भरपूर असावे आणि वारंवार त्याची उजळणी करावी. आपण काय सांगितले याचे अंतरात स्मरण असावे. अखंड एकाच सेवावा, ग्रंथ मात्र धांडोळावा. प्रचित येईल तो घ्यावा, अर्थ मनी. अखंड एकांत सेवावा आणि सद्ग्रंथाचा सखोल अभ्यास करावा. ज्याचा अनुभव येईल तोच अर्थ मनात निश्चित करावा. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे निस्पृह शिकवण निरूपण नाम समास तिसरा. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे निस्पृह शिकवण नाम समास तिसरा समाप्त.